नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे सावीने पाडलंय विलासला घसरून। तर कशा प्रकारे लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर आता इकडे दामिनी नानासोबत बोलत असते, तुम्हाला किती वेळचं मी सांगितलं होतं आणि आता आलात, अहो तुम्हाला वेळेचं काही भान वगैरे आहे की नाही। त्यावर आता इकडे ते बोलतात की ते काय झालं ना मॅडम, तो जो आहे ना मेडिकलवाला तो औषधच देत नव्हता, मग काय 2-3 त्याच्या कानाखाली सणकावून दिल्या। त्यावर आता इकडे दामिनी बोलते, पण आता इकडे तो कुठे तोंड तर नाही उघडणार ना। त्यावर आता इकडे तो बोलतो, कसं उघडणार, मी त्याला सगळं सांगून आलोय, म्हणजे त्याचा मुलगा कोणत्या क्लासमध्ये आहे, केव्हा घरी जातो, त्याला किती लेकरं आहे, सगळं मी त्याची कुंडलीच त्याला दाखवून आलो, तो कोणाला काहीच बोलणार नाही। आता इकडे दामिनी खूप रागात असते, हे आता इकडे नानांना जाणवतं। आता हे बघताच आता इकडे नाना विचार करतात, जर इराचं सांगितलं तर अजूनच त्या भडकतील, म्हणून आता इकडे ते काही सांगत नाही आणि तिथून सरळ निघून जातात। आता इकडे दामिनी जी असते ती आता इकडे सरळ आता इकडे सावीच्या रूम मध्ये जाते आणि बोलत असते, आता मी बघतेच ही सावी नाही कशी सुधारते। तर आता इकडे तिचे जे औषधांचे ते बॉटल्स असते ती आता इकडे चेक करत असते आणि आता इकडे ती बदलत असते। पण आता इकडे घाईच्या नादामध्ये ते सगळा जो गोळ्यांचा बॉक्स असतो तो खाली पडतो आणि सगळ्या गोळ्या मिक्स होतात। पण तरी सुद्धा आता इकडे ती या सगळ्यांमधून हुशारकीने कोणत्या नकली गोळ्या आहे आणि कोणत्या तिने आणलेल्या ती व्यवस्थित तिथे ठेवतेच। आता इकडे सावी जी असते ती आर्यासोबत पकडापकडी खेळत असते। आता इकडे यांचं काही खेळणं बंद होत नसतं, तितक्या धैर्य येतो आणि बोलतो, चला 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 झालं खेळणं, आता चला औषधं घ्यायची आहे की नाही। आता इकडे त्यावरती बोलते, नाही मला नाही घ्यायचं ते औषध, ते खूप कडू असतं। त्यावर आता इकडे ते बोलतात धैर्य की जा बाळा आर्या, तुझं जेवण व्हायचंय ना, जा आता ना ससुल्या आणि सावी आता इकडे औषध घेणार। आता इकडे त्यावर कसा बसा नाद लावून तिकडे तिला तो घेऊन जातो। त्यावर तिकडे सावी बोलते, पण आता सावी म्हणजेच फ्रेंड, तू ना आपल्या ससुल्याला ना खूप सारे औषध दे आणि मला थोडंसंच दे, कारण ते खूप कडू असतं ना। आता इकडे धैर्य बोलतो, जर सावी बाळा तू औषध नाही घेतलं तर ससुला रागवेल ना आणि मग तो खेळायला येणार नाही। आता असं म्हटल्याबरोबर ती तयार होते। आता इकडे रूम मध्ये जाणारच तितक्या तिथे दामिनी दिसते। त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, आई तू काय करतेस इथे। आता इकडे तिला एकदम धक्काच बसतो। त्यावर ती बोलते, अरे काही नाही, म्हणजेच बघ की किती पसार आहे। मग म्हणून विचार केला की जरा रूम आवरावी, कारण बिचारी सावी आली आणि कुठे धडपडली तर अजून तिला म्हणजे त्रास होईल ना, म्हणून मी हे सगळं विचार करत होती। त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं पण तू इतका काय विचार करतेस आणि हे सगळं तू कशाला करतेस, अगं अवंती बहिणीने केलं असतं की। त्यावर आता इकडे ती बोलते, काय झालंय आणि सावीला त्रास झालेला मला बिलकुल आवडणार नाही। आता इकडे ती मुद्दाम तिची काळजी दाखवत असते आणि बोलत असते, अजून ऐक, जर काही लागलं ना मला सांग, आणि हो आता ना तिच्या औषधांची वेळ झाली आहे, तिला औषध दे, आणि दुसरं म्हणजे मी तिच्यासाठी छान खिचडी बनवली, मी ते घेऊन येते, ठीक आहे। आता इकडे त्यावर तो तिला औषध काढून देत असतो। आता इकडे दामिनी लपून तिथून बघतच असते। आता इकडे त्यावर त्या 2 गोळ्या पाहून इकडे सावी बोलते, ह्या किती कडू आहे, मला नको ह्या। पण आता इकडे त्यावर तो बोलतो, मग तू बरी कशी होणार, आणि माहितीये का मी यानंतर ना चॉकलेट सुद्धा देणार आहे। आता असं म्हटल्याबरोबर ती खाते, पण आता इकडे त्या खूप कडू असतात। इकडे दामिनी खूप खुश असते, कारण आता इकडे त्या गोळ्या तिने खाल्लेल्याच असतात। आता इकडे ती त्या औषध तर खाते, म्हणजेच ते गोळ्या तर खाते, पण आता इकडे तिला काहीतरी वेगळंच होत असतं। ती एका जागेवर स्थिर राहतच नसते, ती बेडवरून खालून बेडवर अशी करत असते। त्यावर इकडे धैर्य बोलतो, अगं सावी थांब थांब थांब, जरा तू एका जागेवर स्थिर हो। आता इकडे तिला काही समजत नाही, ती पाणी सुद्धा पित नसते। आता इकडे ती सरळ त्या गोळ्या ओकून टाकते, म्हणजे सगळं काही ओमिटिंग करते। आणि इतकंच नाही तर आता त्याच्या हातातली ती औषधांची म्हणजेच ती गोळ्यांची बाटली घेते आणि सगळी खाली फेकते, त्याच्यावर चांगलीच नाचते आणि बोलते, ह्या गोळ्या ना खूपच कडू आहे, मला बिलकुल नाही आवडल्या, हे खायच्या नाही, आणि असं म्हणून ती सगळ्या गोळ्यांचा नाश करते। आता इकडे ती खूप कल्ला करत असते। धैर्य तिला तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, तितक्यात तिथे दामिनी येते। तिला फार राग येतो, कारण तिने इतक्या मेहनतीने त्या गोळ्या आणून ठेवल्या आणि तिने सगळं त्याचा नाश केला। आता हे पाहून इकडे ती बोलते, अगं सावी जरा शांत हो शांत हो। इकडे सावी तिचा हात झटकारून देत असते। आता हे पाहून इकडे ती जोरात सावी अशी किंचाळते, म्हणजेच तिला जोरात तिच्यावर आवाज चढवते। आता हे बघताच एकदम सावीला भीती वाटते आणि एकदम ती धैर्याच्या मागे जाऊन लपते। इकडे धैर्य बोलतो, आई शांततेने, आणि आता इकडे तो बोलतो, अगं आई तू ओरडलीस ना, बघ ती घाबरली आणि आता तिला म्हणजेच ती लपली। आता इकडे त्यावर दामिनी बोलते, माफ कर धैर्य, पण ते काय आहे ना, जर तू तिला असंच बाबू बाबू करत राहिलं तर ती तुला कसं घाबरेल, अरे तिला तुझं धाक हवाय ना, आणि ती परत परत असंच करत राहील, म्हणून मी तिच्यावर ओरडली, आणि सॉरी, मला ना म्हणजे आता म्हणजे असं समजलंच नाही की लहान मुलांना कसं करायचं म्हणून, कसं सांभाळायचं म्हणून। आता इकडे त्यावर तो बोलतो, आई प्लीज तू जाशील का, कारण ती ऑलरेडी खूप म्हणजे भिली आहे तुला, तर
प्लीज जाशील का, आणि बघ पूर्ण गोळ्या सुद्धा खराब झाल्या. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, तू त्याची काळजी करू नको, मी पुन्हा तुला दुसऱ्या औषधी आणून देईल. आणि आता इकडे ती सावीकडे डोळे काढून तिथून चालली जाते. इकडे सावीला म्हणजेच इकडे धैर्य शांत करत असतो. आता इकडे दुसरीकडे नीता जी असते एकदम आता इकडे तिकडे बघत असते, खूप घाबरलेली असते, बिथरलेली असते. ती कुणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करते. समोरून एकदम अवंती येते आणि तिला टक्करते आणि एकदम तिचा फोन खाली पडतो. आता एकदम ती बोलते, सॉरी ताई, मी मुद्दाम नाही केलं, तुम्हाला लागलं वगैरे का. आता ती अशी विचारपूस करण्याचा प्रयत्न करते. त्यावर आता इकडे अवंती तिला शांत बसवते आणि बोलते, शांत हो बाळा. आणि हे बघा, आता ना बाळाचा बिलकुल विचार काढायचा नाही. आपल्याकडे आर्या आहे ना, तिच्यासाठी तुला म्हणजे चांगलं व्हावंच लागेल, तुला तिचा विचार करावाच लागेल. आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे नीता बोलत असते, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे वहिनी ताई. आणि एकदम ती बाळाचं म्हणणार. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही बाळा, आता त्यांचा काही विचार काढायचाच नाही. मला माहिती आहे तुला त्यांनी त्रास होतो आणि परत त्या गोष्टी काढायच्याच नाही. आता इकडे नीता मनातल्या मनात विचार करते की नाही, मी जोपर्यंत सावी बरी होणार नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही. तर आता इकडे सावी जी असते तिच्या रूपमध्ये असते. आता इकडे ती म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्याचा प्रयत्न करते, कारण तिला तिच्या भाऊलीसाठी माळ बनवायची असते. दुसरीकडे इकडे दामिनीला फार राग आलेला असतो, कारण तिचं काहीच प्लॅन सक्सेसफुल होत नाही सावीमुळे. आणि तिला लवकरात लवकर सावीला तिच्या बापाजवळ पाठवायचंच असतं. आता इकडे ती फार विचार करते. तितक्यात तिला कुणाचा तरी फोन येतो. तो अननोन व्यक्ती असतो आणि तो बोलतो की दामिनी मुजुमदार, तुमचे काळे धंदे माझ्याजवळ सगळे पुरावे आहे. तुम्हीच मधुसूदन नाईकला मारलेला आहे. आणि आता इतकंच नाही तर तिला चांगली ते धमकी देतात. आता इकडे त्यावर ती बोलते, कोण आहात तुम्ही आणि तुम्ही काय बडबड करताय. त्यावर आता इकडे ते बोलतो, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. जर हे सगळं तुमच्या मुलाला माहिती पडू द्यायचं नसेल तर पत्ता आणि ठिकाण पाठवतोय, बरोबर त्या ठिकाणी 1 कोटी रुपये पाठवायचे, नाहीतर तुमचे सगळे पुरावे तुमच्या मुलाजवळ देईल. आणि असं म्हणून तिकडे ते फोन काढतात आणि स्विच ऑफ करतात. इकडे दामिनीला भीती वाटत असते, तिला काही समजत नसतं. म्हणून तिकडे ते इन्स्पेक्टर वाविस्करला फोन लावण्याचा प्रयत्न करते, नेमकं कोण असेल म्हणून. तर आता इकडे तिला काही समजत नसतं, कारण आता इकडे अजून कुणाला तरी माहिती पडलेलं आहे की दामिनीचा खरा चेहरा काय आहे ते. आता इकडे दुसरीकडे धैर्य जो असतो तो बोलतो, आणि इकडे सावी तू ती सुई सोड बरं, आणि तुला हाताला वगैरे लागेल. आता असं म्हणून ना तिकडे तो कसा तिच्या हातातून ते सुई घेतो. आणि आता इकडे सावी बोलत असते, अरे फ्रेंड तुला नाही येणार, आणि ती हसत असते. आता हे बघताच इकडे तो बोलतो, आता बघच मी तुला कसं करून देतो ते माळ. आणि तो सुईमध्ये धागा ओवतो आणि आता इकडे तिला छान माळ करून देतो. ती माळ बघून ती खूप खुश होते आणि आता इकडे बोलते, आणि इकडे ती माळ ना मी आता माझ्या भाऊलीला घालणार. त्यावर आता इकडे तो बोलतो, 1 मिनिट आधी तू मला प्रॉमिस कर की तू पुन्हा सुईला हात लावणार नाही म्हणून. आता असं ती प्रॉमिस करते आणि आता इकडे धैर्य जो असतो तिच्या हातात ती माळ देऊन देतो. आता इकडे ती माळ त्या तिच्या भावलीला वगैरे घालते आणि आता इकडे ती खेळत असते. त्यावर इकडे धैर्य बोलतो की आता ना तू तुझ्या भावलीसोबत खेळ, मी आलोच हां. तर आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पुढील भागात की आता इकडे अवंती जी असते, आता इकडे विलास जो असतो तिच्या सणकावून कानाखाली हाणतो आणि हे सगळं तिकडे सावी दारातून बघते. आता हे बघताच तिला फार भीती वाटत असते. विलासचं लक्ष जातो आणि एकदम तो तिला मारायला जाणार तितक्यात आता तिकडे तिच्या भावलीची जी माळ असते ती एकदम तुटते आणि तिच्या हातात येते. ती सगळे काही ते जे मोती असतात ते एकदम फेकते आणि त्यावरून विलास घसरून पडतो. त्याला खूप त्रास होत असतो. इकडे सावी खिदी दात काढत असते. तर प्रेक्षकांनो, अशा प्रकारे सावीने त्या विलासला उलतं पालतं पाडलेलं आहे. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.